संभ्रम कधीच नव्हता. घोषणा फक्त व्हायची होती त्या ठिकाणी आणि मला वाटतं त्याही गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत. सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्याने जे आहे ही महायुतीची जागा जी आहे ती निवडू. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाचे उमेदवार आहे हे तर आपण बघितलं. मात्र श्रीकांत शिंदे लोकसभा निवडणूक कमळावर की धनुष्यबाण चिन्हावरती लढवणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे. हा टोला कल्याणमधील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी लगावलाय. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी फडणवीस जाहीर करतात ही नामुष्की आहे असं देखील दरेकर यांनी म्हटलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तर त्यांचं चिन्ह काय असेल, कमळ का धनुष्यबाण, ते त्यांनी ठरवलं आहे का की कुठल्या चिन्हावर ते लढणार आहेत. आणि ह्याच्यासाठीच हा अट्टहास केला होता का, ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे की त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस जाहीर करतील.